ठिकाणी प्रत्येक 40+ मॅच होता पैकी लहान मुलांना त्या लोकांनी पुढे आणलेला आहे. याच्यातून एक चांगला हिरा आपल्याला मिळणार आहे इकडे आपल्या एरियासाठी. नो चेंडू 1+ धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झालेली ती 28. अनिकेत सुरेख फलंदाजी करते आपल्या संघासाठी वरून आणि नॉट आउट. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 28. मध्ये मध्ये आणि वरून कर्णधार पारी खेळते आपल्या संघासाठी आणि गडीबाद षटकार वरूनच्या स्वरूपात खूप चांगली अशी फलंदाजी केली आहे. वरून यांनी टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. सगळ्यांनी बाहेर थांबायचं आहे. सीमारेषेच्या पलीकडे जायचंय. बॅट्समॅन वेदान मुंबई फॉर्मॅट 1D स्वरूपात रन काढलेले आहे वेदांत यांनी. धावसंख्या झाली ती 30. 2 चेंडू 30 धावा. चेंडू द्यायचा आहे. आला आणि गडीबाद सुरेख गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी अक्षय यांची सुद्धा. आणि डेड बॉल आहे. आताचा डेड बॉल आहे. बाहेर जायचंय. तुम्ही तिकडनं लांब व्हायचंय. कट्टर 11 संघ थोडस मागे राहायचंय. तुम्हाला 2 रनाची पेनल्टी. बॅट्समॅनचं नाव काय? मैत्रू. सुरेख गोलंदाजी. अक्षय निखिल. सुरेख गोलंदाजी आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्यावर धावसंख्या झाली ती 31. 5 चेंडू. डीजे फक्त बाउंड्री मारल्यावरतीच आणि विकेट गेल्यावरतीच वाजवायचा आहे. नो चेंडू निखिल यांचा. सुरेख फिल्डिंग पाहायला भेटली कीपर यांची. कीपरला बघू मला अनिकेत शिवलकरची आठवण आलेली आहे. टेटली अशा प्रकारे ते कीपिंग करतात. आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्यावर धावसंख्या झाली ती 34चं आव्हान आहे. खूप चांगली अशी फलंदाजी केली आहे कट्टर 11 संघांनी. आणि पाहूया शिव 11 संघ पार पाडतो की नाही. एक्झिबिशन मॅच पाहत आहेत तुम्ही सगळेजण. आणि याच्यानंतर होणारा सामना अष्टविनायक वर्सेस हितांश 11 यांचे दोन्ही कर्णधार टॉसच्या बॉक्स मध्ये जमा व्हायचंय. आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. कट्टर 11 संघाने आपली फिल्डिंग लावायची आहे. शिव 11 संघाचे फलंदाज आलेले आहेत. स्ट्राईक वर आहेत ते. फलंदाजाचं नाव काय? सिद्धेश चिंड्या. सामना बॉलर नेम आशिष चिंड्या. सामना करतील आशिष यांचा. अनिश यांचा. हॅलो चिंड्या. हॅलो जो बॉलर करणार आहे अनिश तो माझा विद्यार्थी अनिकेत. काय म्हणतात सर? पाहूया गोलंदाजी अनिश यांची. काय टिप्स दिल्यात का नाही तुम्ही त्यांना? आणि अनिश अवांतर धाव. वाईट. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले. टॉसच्या बॉक्स मध्ये सुलतान टॉस सोडून घ्यायचंय. नाही अवांतर धाव. पुन्हा अवांतर धाव. गचाड गोलंदाजी अनिश यांची.
सानियाना आमंत्रित केलंय टॉस साठी आणि टॉस उडून घ्यायचंय. सामन्याला तरी सुरुवात 3 वाईट पाहायला भेटले आपल्याला इकडे. चौतीसला विन आहे. सामना करतील त्याचा चिंट्या. मैत्रू आलेले आहेत गोलंदाजीला. सामना करतील नो चेंडू आणि खूप चांगली अशी सुरुवात. 9+1 स्ट्राईक चेंज आहे आणि टॉस का बॉस. कॅमेरामॅन टॉसच्या इकडे फोकस करायचा आहे. सोरती धाव काढलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली ती धावसंख्या. हितावेन 11 यांनी टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय करावा आणि गाडी बाद. गाडी बाद. नो चेंडू आहे. नो चेंडू आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 7. 1 चेंडू 7 धावा. सुरेख फलंदाजी करतायत चिंट्या. आणि धावसंख्या 1 ने भरते. धावसंख्या झाली ती 8. दोन चेंडू 8 धावा आणि पुन्हा वाईट +1. एकच रन आहे ही. धावसंख्या दिली ती 9. नो चेंडू आहे. नो +1. किती झाले रन? 12 ना बॉल. 3 चेंडू 13 धावा. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 14. 4 चेंडू 14 धावा आणि गडी बाद. पाच चेंडू 14 धावा आणि 1 गडी बाद झालाय. बॅट्समनचं नाव काय? अक्षय. आणि निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी मैत्रू यांची. 14 धावा झाल्या आहेत पहिल्या षटकानंतर. धावसंख्येत आहे आणि 12 चेंडू मध्ये 20 धावांचं आव्हान आहे शिव विलेवन संघाला. आणि कॅच ड्रॉप. निर्धाव चेंडू आणि वरून आलेले आहेत कर्णधार. सुरेख गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. फुलतो चेंडू आणि निर्धाव चेंडू. सुरेख अशी फिल्डिंग पाहायला भेटली मैत्रू यांची. 3 चेंडू निर्धाव आहे आणि सुरेख चेंडू. काही समजलं नाही फलंदाजाला. 4 चेंडू 14 धावा. सुरेख गोलंदाजी. 5 चेंडू 1 धाव दिलेला आहे मात्र वरुण यांनी. 15 झालेल्या आहेत धावा. 5 चेंडू 15 धावा. फुलटो चेंडू. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने भरवते. धावसंख्या झाली ती 16. आणि शेवटच्या षटकामध्ये 18 धावांचं आव्हान आहे शिव 11 या संघाला. बॉलर नेम
निलेश फुलटो चेंडू आणि गडी बाद. आणि तिकडनं मागे व्हायचंय. शिव 11 संघांनी मागे व्हायचंय. शिव 11 संघ निलू डोके करून मागवलंय कांद्या सकट. आणि विजय झालेले आहे कट्टर 11 संघ. आणि जलसा पहा त्यांचा. हो गोलंदाजी आणि सामना जिंकलेला आहे कट्टर 11 संघाने. आणि आता सामना होणारा सामना हितेश 11 वर्सेस अष्टविनायक वर्सेस हितांश 11. अष्टविनायक वर्सेस हितांश 11 आणि हितांश 11 या संघांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आणि पंच कमिटी मेंबर